कधी तुमच्यासोबत असं झालंय का? सगळं काही असूनही मन मात्र आपलं शांत नसतं. आपल्या फोनमध्ये नेटवर्क फुल असतं, वायफाय चालू असतं, पण मन मात्र सतत काहीतरी शोधत असतं. दिवसभर आपण आपल्या माणसांमध्ये वावरतो, पण स्वतःसाठी 2 क्षणही मिळत नाहीत. सतत आपल्याला कुठेतरी पोचायची घाई असते, काहीतरी मिळवायची धडपड, आणि या सगळ्यात आपलं जगणंच राहून जातं. म्हणूनच कधी कधी जगापासून थोडंसं दूर जाणं गरजेचं असतं. अशा ठिकाणी जिथे 0% नेटवर्क पण 100% पीस असतं. समोर वाहणारा धबधबा, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि आपल्या मनाला हवी असलेली शांतता. निसर्गाची एक खास गोष्ट आहे, तो काही बोलत नाही, पण आपल्याला खूप काही शिकून मात्र जातो. वाहणारं पाणी सांगतं, थांबू नकोस, तू वाहत राहा. झाडं सांगतात, वादळं आली तरी मुळाशी मात्र घट्ट राहा. आणि हा शांत वारा सांगतो, प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी, हा हट्ट सोडून दे. कधी कधी असं वाटतं, आपण आयुष्य जगण्यात इतके व्यस्त होतो की जगणंच विसरून जातो. आपल्या फोनमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट असतात, पण मन मोकळं करायला एखादीच व्यक्ती असते. सोशल मीडियावर हजारो अपडेट्स असतात आणि आपण त्या पाहतो देखील, पण स्वतःच्या मनात काय चाललंय हे विचारायलाही वेळ नसतो. नकळत आपल्याला निसर्ग खूप काही शिकून जातो. आयुष्यही असंच जगायचं असतं, थांबायचं नाही, वाहत राहायचं. म्हणूनच मला एक प्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो यांचं द जाहीर या पुस्तकातील एक वाक्य खूप आवडतं. वन डे यू विल वेक अप अँड देअर वॉन्ट बी एनी मोर टाइम टू डू द थिंग्स यू हॅव ऑलवेज वॉन्टेड. डू इट नाऊ. म्हणजेच एक दिवस असा उगवेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही नेहमी करू इच्छित असलेल्या गोष्टींसाठी आता वेळच उरलेला नाहीये. म्हणून जे करायचं आहे त्याची सुरुवात आजच करा. हे वाक्य जितकं साधं वाटतं ना, तितकंच ते वाक्य खूप खोलवर जाणार आहे. कारण आपण आयुष्यभर योग्य वेळेची वाट पाहत राहतो, पण आयुष्य कोणासाठीच थांबत नाही. म्हणून कधीतरी मोबाईल बाजूला ठेवा, नोटिफिकेशन्स बंद करा आणि स्वतःसोबत थोडा वेळ घालवा. कारण खरी श्रीमंती ही मनाच्या शांततेत असते. खरं सुख हे मोठ्या यशात नसतं, तर ते अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेलं असतं. धबधब्याच्या आवाजात, थंड वाऱ्याच्या स्पर्शात आणि स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यात. म्हणून कधीतरी 0% नेटवर्क निवडा आणि 100% पीस अनुभवून बघा. कारण काही वेळा जगापासून थोडंसं दूर गेल्यावरच आपण स्वतःच्या सर्वात जवळ पोहोचतो. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.